प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की देवाने इस्रायल लोकांसाठी स्वर्गातून मान्ना पुरवला आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या. त्यांना दररोज देवावर विश्वास ठेवण्यास शिकवले. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की देव आपल्या लोकांना शब्बात दिवसाचे महत्त्व शिकवतो. हा दिवस विश्रांतीचा आणि देवावर विश्वास ठेवण्याचा दिवस होता. यानंतर निर्गम अध्याय 17 इस्रायल लोक पुन्हा एकदा पाण्याअभावी संकटात सापडतात. ते तक्रार करतात आणि देवाच्या उपस्थितीवर प्रश्न उपस्थित करतात. परंतु देव आपल्या दयेमुळे मोशेला खडकावर प्रहार करण्यास सांगतो आणि त्या खडकातून पाणी बाहेर येते. या घटनांमधून आपण पाहतो की देव आपल्या लोकांना केवळ अन्नच नव्हे तर पाणी आणि विश्रांती देखील पुरवतो. तो त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतो. तर चला, आजच्या वचनातून आपण देवावरील विश्वास, आज्ञाधारकता आणि त्याच्या सततच्या पुरवठ्याचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 16व्या अध्यायाच्या 25व्या वचनापासून ते 17व्या अध्यायाच्या 7व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आता आपण 16व्या अध्यायातील शास्त्र भागात इस्रायलासाठी नियुक्त केलेल्या शब्बात या विषयाचा थोडक्यात अभ्यास करूया. आणि यासाठी आपण वाचूया निर्गमाचा 16वा अध्याय आणि 25 आणि 26वं वचन. मग मोशे म्हणाला, ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बात आहे. आज रानात ते तुम्हाला मिळायचे नाही. 6 दिवस तुम्ही ते गोळा करावे. 7वा दिवस शब्बात आहे, त्या दिवशी काही एक नसणार. नियमशास्त्र औपचारिकरित्या देण्यापूर्वीच शब्बात दिवस इस्रायलाला देण्यात आला होता. पुढं आपण जाऊया 31वं वचन. इस्रायल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेवले. ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. मान्नाचे वर्णन कसे करता येईल ते स्पष्ट करणे कठीण आहे. ते एक अद्भुत अन्न होते ज्यामध्ये इस्रायल लोकांना आवश्यक असलेले सर्व पोषण समाविष्ट होते. मला वाटते ज्याला जशी चव हवी असेल तशीच त्याला त्याची चव लागत असावी. ते अत्यंत विलक्षण अन्न होते. परंतु त्याच अन्नामुळे मिश्र म्हणजे यहुदी आणि मिस्री विवाहापासून जन्मलेला लोकसमुदाय कुरकुर करू लागला. गणना याचा 11वा अध्याय आणि 4 आणि 5 या वचनांमध्ये एक घटना नोंदवलेली आहे जी आपल्याला मान्ना हे कसे अन्न होते याविषयी अधिक माहिती देते. आपण ती वचनं वाचूया. त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हाला खायला मांस कोण देईल? मिस्र देशात आम्हाला मासे फुकट खायला मिळत असत, त्याची आठवण आम्हाला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांचीही आम्हाला आठवण येते. मिस्र देशापासून दूर रानात राहत असताना मिश्र लोकसमुदायाला याच गोष्टींची उणीव भासत होती. त्यांना ज्या पदार्थांची आठवण येत होती त्या यादीत जमिनीवर किंवा जमिनीखाली उगवणाऱ्या गोष्टी होत्या. काकड्या, खरबुजे, पातीचे कांदे आणि लसूण हे खरे पोषण देणारे अन्न नव्हते, तर केवळ चव वाढविणारे पदार्थ होते. प्रियांनो, यापैकी काही पदार्थ खाल्ल्यानंतर त्या माणसाच्या तोंडाला वास येईल. कोणीतरी म्हटले आहे, दररोज एक सफरचंद खाल्ले तर आपण डॉक्टरांना दूर ठेवू शकतो. त्याचप्रमाणे दररोज एक कांदा खाल्ल्यास सर्वजण दूर राहतात. हेच ते खाद्यपदार्थ आहेत ज्यांवर जगातील लोकांची भूक केंद्रित असते. परंतु ते कधीही खरे समाधान देऊ शकत नाहीत, कारण ते केवळ चव वाढवणारी साधने आहेत. त्या जीवनासाठी आवश्यक पोषण नाही. मिश्र लोकसमुदायाने मिस्र देशात मिळणाऱ्या गोष्टींची आठवण काढली आणि त्या पदार्थांसाठी त्यांच्या मनात पुन्हा लालसा उत्पन्न झाली. गणना 11वा अध्याय आणि 6 या वचनामध्ये ते लोक म्हणतात, पण आता आमचा जीव सुकून गेला आहे. येथे या मान्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही. त्यांची तक्रार अशी होती की त्यांना मान्या व्यतिरिक्त खाण्यासाठी दुसरे काहीच उपलब्ध नव्हते.
गणना याचा 11वा अध्याय 7 हे वचन पुढे सांगते, हा मान्ना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. जणू देव म्हणत आहे, हे लोक माझ्या त्या अन्नाचा तिरस्कार करीत आहेत, जे त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणारे आणि अत्यंत रुचकर आहे. गणना याचा 11वा अध्याय आणि 8 वचनामध्ये पुढे असे लिहिले आहे, लोक चोहीकडे फिरून तो गोळा करत, जात्यात दळीत आणि उखळात कुटत आणि मग भांड्यात शिजवून त्याच्या भाकरी करत. तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. मान्याचा उपयोग अनेक प्रकारे करता येत होता. तो दळून, कुटून, शिजवून किंवा त्याच्या भाकऱ्या बनवून खाता येत असे. तरीही इस्रायल लोकांनी देवाने दिलेल्या या स्वर्गीय अन्नाचा तिरस्कार केला आणि त्याबद्दल कुरकुर केली. मान्ना खाऊन ते कंटाळले होते व त्यांना मिसरमधील अन्नाची आठवण येऊ लागली. ज्यापासून देवाने त्यांची सुटका केली होती त्याच गोष्टींकडे ते पुन्हा वळू इच्छित होते. दुर्दैवाने हीच गोष्ट आज काही विश्वासणाऱ्यांच्या बाबतीतही खरी आहे. त्यांचे मिसर देशातून म्हणजे जगाच्या गुलामगिरीतून तारण झाले आहे, तरीसुद्धा वेळोवेळी ते पुन्हा मागे वळून पातीचे कांदे आणि लसूण यासारख्या मिसरच्या गोष्टी शोधू लागतात. आज अनेक ख्रिस्ती लोकांना त्यांच्या जुन्या जीवनाशी संपूर्ण संबंध तोडण्याची आवश्यकता आहे. प्रियांनो, जगाप्रमाणे जगत राहून मिसरच्या गोष्टींवर आपली भूक भागवत राहून तुम्ही देवाची योग्य प्रकारे सेवा करू शकत नाही किंवा आपल्या अंतःकरणात देवाची शांती अनुभवू शकत नाही. मिसर देशाबरोबर एकदाचीच पूर्णपणे ताटातूट झाली पाहिजे. आपण स्वर्गातून उतरलेल्या त्या खऱ्या मान्यावर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित असे जीवन जगले पाहिजे. त्याच्यामध्येच आपल्या आत्म्याचे खरे पोषण होते, आपल्याला खरे समाधान मिळते आणि आपले जीवन आशीर्वादित होते. मी जीवनाची भाकर आहे असे प्रभू येशूने म्हटले आणि जो त्याच्याकडे येतो तो कधीही उपाशी राहणार नाही. त्यामुळे जगाच्या क्षणिक सुखांऐवजी आपण ख्रिस्तालाच आपले अन्न, आपले समाधान आणि आपले जीवन मानले पाहिजे. पुढे आपण जाऊया. निर्गमनाचा 16वा अध्याय आणि 32 आणि 33 वचन वाचूया. मोशे म्हणाला, परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की यातले एक ओमरभर पुढील पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा. मी तुम्हाला मिसर देशातून काढून आणून रानात कोणत्या प्रकारचे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल. तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना घाल. ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवायचे आहे. मान्याने भरलेले एक भांडे कराराच्या कोशात ठेवण्यात आले होते. या कोशाचे अधिक सविस्तर वर्णन निर्गमच्या शेवटच्या भागात आढळते. त्या कोशात 3 वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. पहिली, कोंब फुटलेली अहरोनाची काठी. दुसरी गोष्ट, मान्याचे पात्र. आणि तिसरी गोष्ट, 10 आज्ञा. नियमशास्त्राची साक्ष आहे की ते पूर्णपणे पाळणारा केवळ ख्रिस्तच होता. त्याने ते सर्व मानवजातीसाठी पूर्ण केले. मान्ना ख्रिस्ताच्या आपल्याकरिता झालेल्या मृत्यूचे प्रतीक असून तो आपला आध्यात्मिक आहार आहे. अहरोनाची कोंब फुटलेली काठी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष देते. कोशावरील दयासनावर शिंपडलेले रक्त हे ख्रिस्ताच्या बलिदानाकडे निर्देश करते. देवाच्या न्यायाच्या सर्व मागण्या पूर्ण करून स्वतःचे रक्त सांडल्यामुळे केवळ ख्रिस्तच तारण देऊ शकतो. त्यामुळे देव पापी मनुष्यावर दया व कृपा करू शकतो. पुढे जाऊया आपण. निर्गमनाचा 16वा अध्याय आणि 35 आणि 36 वचन वाचूया. इस्रायल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहोचेपर्यंत 40 वर्षे मान्ना खात होते. कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत ते मान्ना खात होते. ओमर हा एफाचा 10वा भाग आहे. या वचनांवरून समजते की इस्रायल लोकांनी 40 वर्षे मान्ना खाल्ला आणि त्यांना दररोज ठराविक प्रमाणात तो मिळत असे. वचनदत्त देशात प्रवेश केल्यानंतर मान्ना पडणे बंद झाले आणि त्यांनी तेथील जुने धान्य खाण्यास सुरुवात केली. मात्र नंतर त्यांना जाणवले की मान्ना किती अद्भुत व विशेष अन्न होते,
कारण जुन्या धान्याच्या मानाने ते विलक्षण आणि वेगळे होते. या घटनेतून दिसते की अनेक विश्वासणारे तारणानंतरही केवळ आपल्या आध्यात्मिक अनुभवांवरच अवलंबून राहतात आणि त्यांच्याबद्दलच बोलतात. त्यांना पवित्र शास्त्राचा अभ्यास फारसा आवडत नाही, कारण तो त्यांना साधा वाटतो. परंतु प्रभू येशूची इच्छा आहे की आपण देवाच्या वचनांवर पोषण करावे. तुम्ही जर अद्याप मान्याची चव चाखली नसेल, तर मी तुम्हाला सुचवितो की तुम्ही ख्रिस्ताकडे या आणि त्याची चव घ्या. स्तोत्र 34 आणि 8 मध्ये असे म्हटलेले आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. तसेच योहानाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 51 या वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. मान्ना हा ख्रिस्ताचा एक सुंदर नमुना आहे. जसा मान्याने इस्रायल लोकांचे रानात पोषण केले, तसाच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आत्म्याचे पोषण करतो. केवळ तारणाच्या अनुभवावर नव्हे, तर देवाच्या वचनावर आणि ख्रिस्ताशी दररोजच्या सहभागितेवर विश्वासणाऱ्याने जीवन जगले पाहिजे. आता आपण निर्गम याच्या 17व्या अध्यायाकडे वळणार आहोत. या भागात आपण जे विषय अभ्यासणार आहोत ते या प्रकारे आहेत. पहिला म्हणजे खडकातून पाणी आणि दुसरा विषय अमालेकाशी युद्ध. इस्रायल लोक मिस्र देश सोडून रानातून प्रवास करीत होते. ते सिनाय पर्वताकडे जात होते. या प्रवासात इस्रायलला 7 अनुभव आले, जे ख्रिस्ती जीवनाचे चित्रे किंवा नमुने आहेत. हे लक्षात घ्या की करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि 11 या वचनानुसार या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हे धडे वाचणे आणि त्यांच्याकडे लक्ष देणे हितावह आहे. हे धडे आपल्याला चित्ररूपाने देण्यात आले आहेत आणि त्यांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. इस्रायल लोकांच्या रानातील प्रवासातील घटना केवळ इतिहास नाहीत, तर त्या विश्वासणाऱ्याच्या आध्यात्मिक प्रवासाचे जिवंत चित्र आहेत. देवाने या घटना आपल्या शिक्षणासाठी, इशाऱ्यासाठी आणि प्रोत्साहनासाठी नोंदवून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्याकडे केवळ भूतकाळातील प्रसंग म्हणून न पाहता आपल्या जीवनाचे प्रतिबिंब म्हणून आम्ही पाहिले पाहिजे. जसं देवाने इस्रायल लोकांना मार्गदर्शन, परीक्षा, पुरवठा आणि शिक्षण दिले, तसाच तो आजही आपल्या लेकरांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन करतो. आता आपण खडकातून पाणी हा विषय थोडक्यात अभ्यासूया. रानातून प्रवास करत असताना इस्रायल लोकांना तहान लागली आणि त्यांनी पुन्हा एकदा कुरकुर करायला सुरुवात केली. यावेळेस आपण निर्गमाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 1 ते 3 ही वचनं आपल्याला वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावी. इस्रायल लोक सतत कुरकुर करणारे होते. त्यांना एखादी गरज भासली की ते तक्रार करू लागत. देव आपल्या कृपेने त्यांची गरज भागवीत असे, परंतु लगेच दुसरी एखादी अडचण निर्माण झाली की ते पुन्हा आक्रोश करू लागत, कुरकुर करू लागत आणि दोष काढू लागत. आज अनेक मंडळांची आध्यात्मिक स्थिती ही अशीच आहे. तरीसुद्धा त्यांना वाटते की त्यांची आध्यात्मिक स्थिती अत्यंत चांगली आहे. पुढे आपण जाऊया. निर्गमाचा 17वा अध्याय आणि 4थं वचन. मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत. या सुमारास मोशेला कदाचित असे वाटू लागले असेल की हे नेतृत्वाचे कार्य आता दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावे. परंतु येथे इस्रायलासाठी देवाने केलेल्या तरतुदीकडे लक्ष द्या. वाचूया आपण 17वा अध्याय 5वं वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल. मोशे जेव्हा पुन्हा मिस्र देशात गेला तेव्हा त्याला देवाने जी काठी दिली होती तीच ही काठी आहे. ती मोशेला देवाने दिलेल्या अधिकाराची व सामर्थ्याची अधिकृत खूण आणि प्रमाण ठरणार होती.
निर्गमनाचा 17वा अध्याय आणि 6 आणि 7 ही वचनं आपण पाहूया. पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन आणि तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पितील. इस्रायलाच्या वडिलांच्या देखत मोशेने तसे केले. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा आणि मरिबा असे ठेवले, कारण इस्रायल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. खडकाचा आणि त्या खडकातून निघालेल्या पाण्याचा हा पहिला उल्लेख आहे. तो खडक कशाचे प्रतीक आहे? याविषयी अंदाज बांधण्यास, कल्पना करण्यास किंवा स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्यास आपल्याला सोडलेले नाही. देवाचा पवित्र आत्मा करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि 1 ते 4 या वचनांमध्ये याचे स्पष्टीकरण देतो. आपण ती वचनं वाचूया. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. इस्रायलाने जे अन्न खाल्ले ते मान्ना होते आणि ते जीवनाची भाकर असलेल्या ख्रिस्ताचे चित्र होते. ख्रिस्त जीवनाचे पाणीही आहे आणि खडक हे त्याचेच चित्र आहे. येथे लोकांच्या अविश्वासाचा म्हणजे कारण त्यांनी येथे देवावर संशय घेतला आणि दृढ खडकाचा विरोधाभास दाखवला आहे. इस्रायल लोक कोळ्याच्या जाळ्यावर आणि मोडक्या उसावर विसंबून राहत होते. संशयाच्या एका छोट्याशा ढगाने त्यांच्यापासून देवाचे मुख लपवले होते. खडक हे प्रभू येशू ख्रिस्ताचे एक सुंदर चित्र आहे. आपण स्तोत्र 61 आणि 2 हे वचन वाचूया. माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो. जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने. तो खडक म्हणजे ख्रिस्त होय. पुन्हा स्तोत्र करता स्तोत्र 78 आणि 35 या वचनात म्हणतो, देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हाला मुक्त करणारा आहे, याची आठवण त्यांना झाली. त्यानंतर पेत्राचे पहिले पत्राचा 2रा अध्याय 6 ते 8 या वचनांमध्ये आपल्याला सांगतो, कारण असा शास्त्रलेख आहे, पहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनेत बसवतो. तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना ती मूल्यवान आहे. परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. शेवटी प्रेषित पौल करिंथकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 11 वचनामध्ये आपल्याला हा उपदेश देतो. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा एका स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे वृक्षभूमीतील खडक असून तो आपल्या विश्वासाचा भक्कम पाया आणि मंडळीचा आधार आहे. सामान्यतः पाणी मिळवण्यासाठी कोणीही खडकाकडे जात नाही, कारण खडकातून पाणी निघणे अशक्य वाटते. ते जणू शलगम नावाच्या मुळातून रक्त किंवा दाराच्या मुठीतून संत्र्याचा रस काढण्यासारखे आहे. मात्र खडकाच्या टणकपणाचे, सामर्थ्याचे आणि टिकाऊपणाचे कौतुक करता येते. त्यापासून अनेक आध्यात्मिक धडे शिकता येतात. परंतु स्वाभाविकरित्या खडकातून पाणी मिळत नाही. त्यामुळे खडकातून पाणी येणे ही एक अद्भुत आणि अलौकिक गोष्ट होती, जी देवाच्या सामर्थ्याचे व ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या जीवनदायी पुरवठ्याचे प्रतीक आहे. येशू हा खडक आहे, परंतु केवळ त्याचे आदर्श जीवन किंवा शिकवण स्वीकारल्याने तारण मिळत नाही. त्याच्या शिकवणी जीवनात काही सुधारणा घडवू शकतात, परंतु त्या स्वतःहून आत्म्याचा उद्धार करू शकत नाहीत. तारणासाठी ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या तारण कार्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा तो अडखळण्याचा खडक ठरू शकतो. तारणासाठी ख्रिस्त येशू या खडकावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
जसे प्रहार झाल्यानंतर खडकातून जीवनदायी पाणी बाहेर आले, तसेच येशू वधस्तंभावर मरण पावल्यामुळे तारणाचा मार्ग खुला झाला. त्याने आपल्या पापांसाठी मृत्यू पत्करला आणि पापांचे ओझे वाहिले. यावर विश्वास ठेवणेच तारणाचे साधन आहे. प्रहार झालेला खडक हा येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचे प्रतीक आहे. गणनाच्या पुस्तकात इस्रायल लोकांनी दुसऱ्यांदा पाणी नसल्याबद्दल कुरकुर केल्याची नोंद आहे. पहिल्या प्रसंगी देवाने मोशेला खडकावर प्रहार करण्यास सांगितले आणि त्यातून पाणी बाहेर आले. मात्र दुसऱ्या वेळी देवाने मोशेला खडकाबाबत वेगळ्या सूचना दिल्या होत्या. गणना याचा 20वा अध्याय आणि 8 वचनामध्ये देव मोशेला म्हणाला, आपली काठी घे, तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज. मोशेने त्या खडकाला आज्ञा करायची होती, कारण त्या खडकावर आधीच प्रहार झाला होता. ख्रिस्ताला 2000 वर्षांपूर्वी वधस्तंभावर खिळण्यात आले आणि जेव्हा त्याने वधस्तंभावर असताना योहानाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 30 या वचनाप्रमाणे म्हटले की पूर्ण झाले आहे, तेव्हा ते खरोखरच पूर्ण झाले होते. ख्रिस्ताला पुन्हा वधस्तंभावर खिळण्याची आवश्यकता नाही. येशूने तुमच्यासाठी जे केले त्याने देव संतुष्ट आहे. प्रश्न एवढाच आहे की ख्रिस्ताने वधस्तंभावर तुमच्यासाठी केलेल्या कार्याने तुम्ही संतुष्ट आहात काय? त्याने तुमचे तारण व्हावे म्हणून मृत्यू पत्करला. देव फक्त एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवावा. आज ख्रिस्त येशू या खडकातून आध्यात्मिक आशीर्वाद वाहत आहेत. आशीर्वादाचे पाणी तहानेने कोरड्या पडलेल्या ओठांना तृप्त करण्यासाठी उसळून वाहत आहेत. इफिसकरास पत्राचा 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्या खडकावर एकदाच प्रहार झाला आणि त्यातून विपुल जीवनदायी जलप्रवाह बाहेर आला. तरीही अनेक लोक आध्यात्मिक तहानेने त्रस्त आहेत आणि आध्यात्मिक जीवनाच्या अभावामुळे नाश पावत आहेत. संशय, पाप आणि उदासीनता यामुळे आशीर्वादाचा प्रवाह अडतो. तसेच ख्रिस्ताला ओळखत असल्याचा दावा करणारे पण प्रत्यक्षात त्याला न ओळखणारे लोकही इतरांपर्यंत हे जीवनदायी जल पोचवण्यास अडथळा निर्माण करतात. प्रियानो, आजूबाजूची परिस्थिती पाहून आपले मन व्याकुळ आणि दुःखी होते. या जगाला आध्यात्मिक तहान लागली आहे. मी तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि मनापासून विचारतो, जीवनदायी जल पिण्यासाठी तुम्ही त्या प्रहार झालेल्या खडकाकडे गेला आहात काय? परमेश्वर म्हणतो, तुम्ही जर त्या पाण्यातून प्याल तर तुम्हाला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. प्रियानो, आता आपण इथे थांबणार आहोत. आपला हा अभ्यास असाच चालू राहणार आहे. आपण स्वतः कार्यक्रम पहा आणि दुसऱ्यांनाही याबद्दल सांगा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, अशक्य गोष्टी देखील तू आमच्या जीवनामध्ये शक्य करणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. तुझं मार्गदर्शन तू आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवलेलं आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. आजच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
आजच्या भागातून आपण 2 महत्त्वाचे धडे शिकलो. पहिला धडा म्हणजे देव आपल्याला विश्रांतीचे महत्त्व शिकवतो. शब्बात दिवसाद्वारे इस्रायल लोकांना हे समजले की जीवन केवळ काम करण्यासाठी नाही, तर देवावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठीही आहे. दुसरा धडा म्हणजे संकटाच्या काळात देव आपल्या लोकांना कधीही सोडत नाही. पाण्याची कमतरता असतानाही लोकांनी तक्रार केली, पण देवाने खडकातून पाणी देऊन त्यांची तहान भागवली. या भागातून आपल्यासाठी एक सुंदर संदेश आहे. जेथे मानवी मार्ग संपतो, तेथे देवाचा मार्ग सुरू होतो. कधीकधी आपल्या जीवनातही अशा परिस्थिती येतात जिथे कोणताही उपाय दिसत नाही, परंतु देव आपल्या गरजा जाणतो आणि योग्य वेळी योग्य मदत पुरवतो. म्हणून चिंता करण्याऐवजी देवावर विश्वास ठेवूया, तक्रार करण्याऐवजी प्रार्थना करूया आणि शंका घेण्याऐवजी त्याच्यावर अभिवचनावर भरोसा ठेवूया. पुढील भागात आपण पाहणार आहोत की इस्रायल लोकांना अमालेकी लोकांच्या विरोधाचा सामना कसा करावा लागला आणि देवाने त्यांना विजय कसा दिला. तोपर्यंत देवाच्या कृपेवर विसंबून राहा, त्याच्या वचनावर मनन करा आणि प्रत्येक दिवस त्याच्या विश्वासूपणाची साक्ष देत जगा. प्रभू येशूची कृपा आणि शांती तुम्हामध्ये सदैव असो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. मानना हे ख्रिस्ताचे प्रतीक आहे. आजचा प्रश्न, अहरोनाची कोंब फुटलेली काठी कशाची साक्ष देते? ए. विपुलता, बी. नवीन सुरुवात, सी. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची, डी. संकटाची. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.